Hello everyone. Let us start our next point, directing. So what is directing? Directing is the soul of management function. It is the process of instructing, guiding, communicating, inspiring, motivating and supervising the employees to achieve predetermined goals of an organization. Direction is a continuous function initiated at top level and flows to the lower level through organization hierarchy. It is a continuous managerial process that goes on throughout the tenure of the organization. Director is the person who shows the correct path as well as guides the employees in solving the problems wherever necessary. A few philosophers call direction as life spark of an enterprise. So our next point, that is directing. So what is directing? So directing is the soul of management function. It is the process of instructing, guiding, communicating, inspiring, motivating and supervising the employees to achieve predetermined goals of the organization. म्हणजे डायरेक्टिंग एक प्रकारे काय आहे तर सोल ऑफ मॅनेजमेंट फंक्शन आहे, ज्याला आपण सोल म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो. हा या मॅनेजमेंटचा एक आत्मा आहे एक प्रकारे, आणि ही एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये गाईड केलं जात असतं, कम्युनिकेशन केलं जात असतं, त्याचप्रमाणे इन्स्पायर केलं जात असतं, मोटिवेट केलं जात असतं, तसेच एम्प्लॉईजना एक प्रकारे सुपरवाईज केलं जात असतं. आणि हे सर्व फंक्शन किंवा ही जी प्रोसेस आहे ती जो प्रीडिटरमाइन गोल आहे तो अचीव करण्यासाठी या डायरेक्टिंगचा वापर केला जात असतो. त्याचप्रमाणे ही कंटिन्युअस फंक्शन आहे आणि हे फंक्शन म्हणजेच टॉप लेवलपासून तर लोअर लेवल ऑर्गनायझेशनमध्ये वापरलं जात असतं. त्याचप्रमाणे ही जी प्रोसेस आहे कंटिन्युअस प्रोसेस आहे, म्हणजे त्याला आपण मॅनेजर प्रोसेस म्हणतो आहे. आणि यामध्ये एक प्रकारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना एक प्रकारे पाथ म्हणजेच एक वे मिळत असतो, करेक्ट पाथ ज्याला असं म्हणतो आहे. आणि यामुळे साहजिकच जो हा डायरेक्टर हा जो पर्सन आहे तो एक करेक्ट जॉब किंवा करेक्ट पाथ देत असतो. त्याच्यामुळे ते एम्प्लॉईज त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ज्यावेळी क्रिएट होतात त्यावेळी ते सॉल्व करू शकतात. त्यामुळं काही फिलॉसॉफर याला डायरेक्शन ॲज द लाईफ स्पार्क ऑफ द एंटरप्राइज असे पण म्हणतात. मग नेक्स्ट आपण बघणार त्याची डेफिनेशन. तर डेफिनेशन आपण बघतोय ती म्हणजे आहे, ज्याचं आपण डेफिनेशन 2 ते 3 डेफिनेशन आहेत. थियो हेमन. Direction consists of the process and techniques utilizing in issuing instructions and making certain that operations are carried out as planned. तर थियो हेमन याच्याप्रमाणे डायरेक्शन म्हणजेच काय किंवा डायरेक्टिंग म्हणजेच काय, तर डायरेक्शन कन्सिस्ट ऑफ प्रोसेस अँड टेक्निक्स युटिलायझेशन. म्हणजेच याच्यामध्ये डायरेक्शनमध्ये एक प्रकारे टेक्निक्स आणि युटिलायझेशन जे केलं जात असतं किंवा इन्स्ट्रक्शन दिलं जात असतं आणि त्या पद्धतीने ही सगळी प्रोसेस म्हणजेच एक प्रकारे सर्व गोष्टी म्हणजे आवश्यक सूचना याच्यामध्ये दिल्या जात असतात ॲज पर द प्लॅन. त्याला आपण डायरेक्शन किंवा डायरेक्टिंग असं म्हणतो. नेक्स्ट आपण अर्नेस्ट डेल याच्या डेफिनेशन बघायचं आहे. डायरेक्टिंग इज वॉट हॅज टू बी डन अँड इन वॉट मॅनर थ्रू dictating the procedure and policies for accomplishing performance standard. तर अर्नेस्ट डेल याच्याप्रमाणे म्हणजेच एक प्रकारे ही अशी प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये कार्यक्षम पद्धतीने काय केलं जात असते की त्याची जी क्वालिटी किंवा स्टँडर्ड आहे ही स्टँडर्ड मिळवण्यासाठी काही धोरणं म्हणजेच काही मानस किंवा काही पॉलिसीज राबवले जात असतात या डायरेक्शनद्वारे. त्याला आपण डायरेक्टिंग असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जी डेफिनेशन आहे उर्विक अँड ब्रिच. अकॉर्डिंग टू द उर्विक अँड ब्रिच, directing is the guidance, the inspiration and the leadership of those men and women that constitute the real case of responsibility of management. तो उर्विक आणि ब्रिच याच्याप्रमाणे म्हणण्याप्रमाणे की याच्यामध्ये डायरेक्टिंग म्हणजे एक प्रकारे गायडन्स केलं जात असतं आणि
हे गायडन्स करत असताना एक प्रकारे इन्स्पायरेशन केलं जात असतं, लिडरशिपसुद्धा दिली जात असते आणि हे इन्स्पायरेशन किंवा लिडरशिप ही मग मेन आणि वुमेनमध्ये असते आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारे त्यांच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंटच्या आहेत त्या मात्र त्याद्वारे त्यांना दिलं जाणारं प्रेरणा ज्याला आपण म्हणतो किंवा जे गाईड केलं जात असतं हे मेन आणि वुमेनमध्ये सारख्याच प्रमाणात असतात आणि त्याला आपण डायरेक्टिंग असं म्हणतो. तर नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग बघायचं आहे आणि हे इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग याचं जे आपल्याला स्मार्ट कोड जो आहे तो आपला असणार आहे PICME. PICME. So importance of directing: P for provides stability. Okay, provides stability. I for initiated action. Initiated action. त्याच्यानंतर पुन्हा I वरून 3 पॉइंट आहेत. Integrates efforts. I for integrates efforts. I for increases efficiency level. I for increases efficiency level. नेक्स्ट सी वरून सुद्धा 3 पॉइंट आहेत. कॉपिंग अप विथ द चेंजेस. कॉपिंग अप विथ द चेंजेस. नेक्स्ट आहे सी फॉर क्रिएट्स टीम स्पिरिट. क्रिएट्स टीम स्पिरिट. सी फॉर कोऑपरेशन. नेक्स्ट PIC म्हटलं होतं. त्याच्यानंतर M फॉर मीन्स ऑफ मोटिवेशन. मीन्स ऑफ मोटिवेशन. E for effective utilization of resources. E for effective utilization of resources. And E for explores capabilities of individuals. Explores capabilities of individual. म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंगचा आपला जो कोड आहे तो आहे PICME. ओके, सो इम्पॉर्टन्स घेऊया आपण आता. डायरेक्टिंग रेफर्स टू अ process or techniques of instructing, guiding, inspiring, counseling, overseeing and leading people towards the accomplishment of organization goals. म्हणजेच याच्यामध्ये डायरेक्टिंगमध्ये आपण जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काही टेक्निक्स आहेत, मग त्या इन्स्ट्रक्ट केल्या जात असतात, गायडिंग केलं जात असतं, इन्स्पायर केलं जात असतं. त्याचप्रमाणे काउन्सिलिंगसुद्धा याच्यामध्ये केलं जात असतं आणि हे सगळं रिलेटेड आपल्या गोल्स आहे. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की याच्यामध्ये सुपरवायझर जे असतात ते एम्प्लॉईजला कंट्रोल करत असतात आणि त्याद्वारे त्यांना डायरेक्टिंगचं वर्क करावं लागत असतं. मग फर्स्ट आपला जो पॉईंट आहे तो म्हणजेच कुठला आहे तर इनिशिएटिव्ह ॲक्शन. डायरेक्शन इज द function which supports to activate the plan with the help of employees. Every action is initiated through timely direction. Proper instructions are given to subordinates while completing their assigned task. The managers direct the subordinates about what to do, how to do, when to do, and also to see that their instructions are properly followed. सो आवर फर्स्ट पॉईंट दॅट इज इनिशिएटेड ॲक्शन. म्हणजे याच्यामध्ये जी घेतली जाणारी ॲक्शन आहे ती म्हणजेच एक प्रकारे इनिशिएटिव्हली घेतली जात असते. म्हणजेच यामध्ये जे डायरेक्शन याद्वारे काय केलं जात असतं की एम्प्लॉईजला एक प्रकारे कोणतेही काम करण्यासाठी सपोर्ट करणं किंवा त्यांना ॲक्टिवेट करून घेणं. आणि ही जी ॲक्शन जी आहे ती टाईमली डिरेक्शन असतं. म्हणजे त्या टाईममध्येच त्यांना त्यांचं काम कंप्लीट करायचं आहे, त्यामुळं त्याप्रमाणे त्यांना एम्प्लॉईजला ॲक्टिवेट केलं जात असतं. आणि हे इन्स्ट्रक्शन जे असतं ते म्हणजे त्यांचं जे असायनिंग जे टास्क आहे किंवा जे टास्क आहे ते त्या ठराविक पिरियडमध्ये कंप्लीट करायचं आहे या प्रकारे प्रॉपर इन्स्ट्रक्शन त्यांना दिल्या जात असतात. त्याचप्रमाणे मॅनेजर त्या सबऑर्डिनेट्सला एक प्रकारे काय करायचं, कधी करायचं, केव्हा करायचं आणि कोणत्या वेळेनुसार किंवा कोणत्या इन्स्ट्रक्शननुसार प्रॉपरली आपल्याला फॉलो करायचं आहे या पद्धतीने एक प्रकारे इनिशिएट्स ॲक्शन या ठिकाणी मॅनेजर घेत असतो. सो अवर नेक्स्ट फंक्शन इंटिग्रेट्स इफेक्ट. कम्युनिकेशन इज वन ऑफ द एलिमेंट्स ऑफ
direction, it helps in integrating the efforts of all the employees and departments, which results in achievement of organization goal. Integration of efforts is possible through persuasive leadership and effective communication towards the accomplishment of organization goals. So our next point, that is integrates efforts. म्हणजेच याच्यामध्ये ज्यावेळी कम्युनिकेशन करत असताना याच्यामध्ये एक प्रकारे डिरेक्शन जे आहे त्याच्यापैकीच एक महत्त्वाचा एलिमेंट आहे तो म्हणजे कम्युनिकेशन. तर या कम्युनिकेशनमुळे काय होत असतं की ज्यावेळी ऑर्गनायझेशनचं गोल ठरवलं जात असतं, प्री डिटरमाइन ऑर्गनायझेशन गोल असतं, तर त्यावेळी ते जे एम्प्लॉईज आहेत आणि त्यांचं जे डिपार्टमेंट आहे ते एक प्रकारे एकत्रित काम करण्यास सुरुवात करत असतात आणि यामुळे त्यांच्यामध्ये असणारं कम्युनिकेशनमुळं त्या ऑर्गनायझेशनचं जे ध्येय आहे ते पूर्ण करू शकतात. म्हणजेच एक प्रकार त्यांना एक छानपैकी लिडरशिप दिली जात असते, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत असतं आणि या सगळ्यांचं एकत्र त्याला आपण इंटिग्रेट्स एफर्ट्स म्हणतोय. यामध्ये डायरेक्शनद्वारे किंवा डायरेक्टिंग केल्यामुळे हे सगळं शक्य होत असतं. नेक्स्ट पॉईंट आपला मीन्स ऑफ मोटिवेशन. व्हाईल डायरेक्टिंग the subordinates, their opinions are also considered. A manager identifies the potential and abilities of its subordinates and helps them to give their best. He also motivates them by offering them financial and non-financial incentives to improve their performance. It boosts the morale of the subordinates. So next point, that is means of motivation. तर या डायरेक्टिंगमुळं त्याच्यामध्ये सबऑर्डिनेट्स असतात, त्या पद्धतीने त्यांचे ओपिनियनसुद्धा कन्सिडर केले जात असतात आणि यामध्ये मॅनेजर त्या एम्प्लॉईजचे किंवा सबऑर्डिनेट जे आहेत त्यांचे पोटेन्शियल आणि ॲबिलिटीज लक्षात घेऊन त्यांचं वर्क कसं बेस्ट होईल या पद्धतीनं डायरेक्ट केलं जात असतं. म्हणजेच त्यांच्यामध्ये जे असणारे स्किल आहे, त्यांचे जे असणारे स्वतःचं जे बेस्ट वर्क आहे, ॲबिलिटीज आहेत, हे सगळं ओळखून त्याप्रमाणे त्यांना डिरेक्शन दिली जात असते आणि यामध्ये फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल जरी हे इन्सेंटिव्ज असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना एक प्रकारे चांगल्या पद्धतीने परफॉर्म करता येईल. म्हणजे त्यांना मॉरल सपोर्ट या सबऑर्डिनेटला करायचं काम डायरेक्टिंग या फंक्शनमुळे शक्य होत असते. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे प्रोव्हाइड्स स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी प्लेज significant role in the growth and survival of the organization. Effective leadership, communication, supervision and motivation develop cooperation and commitment among the employees. It provides stability and creates balance among various departments and groups. So next point, that is provide stability. या स्टॅबिलिटीचं सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे आणि याच्यामुळं या स्टॅबिलिटीमुळं होतं काय असतं तर ऑर्गनायझेशन याची जी ग्रोथ आहे, सर्वायवल ऑफ द ग्रोथ आहे, ती वाढण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे इफेक्टिव्ह लिडरशिप, कम्युनिकेशन, एक प्रकारे सुपरविजन आणि मोटिवेशन केलं जात असतं. त्यामुळे त्यामध्ये कोऑपरेशन आणि कमिटमेंट त्या एम्प्लॉईजमध्ये चांगल्या पद्धतीने दिसून येत असते. म्हणजे आपल्याला त्या ऑर्गनायझेशनसाठीच काम करायचं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने करायचं आहे, हे एक प्रकारे कमिटमेंट त्यांच्यामध्ये तयार होत असते. त्यामुळं साहजिकच त्यांच्यामध्ये त्या डिपार्टमेंटमध्ये एक प्रकारे स्टॅबिलिटी आणि एक बॅलन्स जो आहे तो तयार होण्यास मदत होत असते. नेक्स्ट, कॉपिंग अप विथ द चेंजेस. Factors of business environment are always changing. Adapting to the environmental changes is necessary for the growth of the organization. With the help of motivation, proper communication and leadership, the employees can clearly understand the nature of change and also the positive outcome of adapting to the change. For example, e-filing, use of robots and workplace etc. So next point, that is coping up with the changes. तर याच्यामध्ये एक प्रकारे जो होणारा चेंज आहे, एन्व्हायरमेंटमध्ये जो होणारे चेंज आहेत त्याच्यामध्ये म्हणजेच
पहिलं जे आपलं स्टाफिंगमध्ये किंवा जे काम करावं लागत असतं त्याच्यानंतर आता जे नवीन नवीन आलेल्या ज्या टेक्निक्स आहेत त्या पद्धतीने म्हणजेच आधी फायलिंग केलं जायचं, आता ई फायलिंग केलं जातं आहे. त्याचप्रमाणे आधी जे काम फक्त रजिस्टरवर केलं जायचं आता ते सगळं आपलं कॉम्प्युटराईज करावं लागतं आहे. म्हणजे हा जो होणारा बदल आहे यामध्ये दे ॲडॉप्टिंग टू द एन्व्हायरमेंटल चेंजेस इज नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गनायझेशन. मग साहजिकच डायरेक्टिंग या फंक्शनमुळे ते ॲडॉप्ट करतात की जे ग्रोथ ऑफ ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने होईल तेव्हा ते एन्व्हायरमेंटल चेंजेस ते यूज करत असतात किंवा ते ॲडॉप्ट करत असतात. त्यामुळे त्यांना एक प्रकारे मोटिवेशन आणि प्रॉपर कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये दिसून येत असतं आणि त्यामुळे ते असणारे ॲटमॉस्फिअर आहे त्या संदर्भात अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ चेंज दे ऑल्सो अप्लाय इन द ऑर्गनायझेशन. फॉर एक्झाम्पल ई फायलिंग, यूज ऑफ रोबोट्स अँड वर्क प्लेस एक्सेट्रा. नेक्स्ट अवर लास्ट पॉईंट, effective utilization of resources. तर direction involves assigning duties and responsibilities to everyone. Proper instruction and system develops to the avoid wastages and duplication and of efforts etc. Subordinates are guided to utilize the resource, that is main, machine, material and money in the maximum possible way. It helps in reducing the cost and increasing profits. म्हणजेच याच्यामध्ये इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेसचा वापर केला जात असतो, युटिलाइज केला जात असतं. तर डिरेक्शनमुळं काय होत असतं की याच्यामध्ये ज्या त्यांच्या ज्या ड्युटीज आहेत तर ह्या ज्या ड्युटीज आहेत याच्यामध्ये एक प्रकारे रिस्पॉन्सिबिलिटीज त्या सगळ्यांमध्ये वाटल्या जात असतात आणि त्यामुळं काय होत असतं की प्रत्येक एम्प्लॉईजला त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि ड्युटीज यांचं डिव्हिजन केल्यामुळं त्यांना प्रॉपर इन्स्ट्रक्शन आणि सिस्टीमद्वारे त्यांना डेव्हलप केलं जात असतं आणि त्यामुळं ते जे वेस्टेज आहे ते अवॉइड केलं जात असतं. त्याचप्रमाणे जे डुप्लिकेशन ऑफ एफर्ट्स आहे ते सगळं अवॉइड केलं जात असतं. त्याचप्रमाणे सबऑर्डिनेट्स आर गायडेड टू युटिलाइज द रिसोर्स, म्हणजेच याच्यामध्ये मेन, मशीन, मटेरियल आणि मनी आहे यांचा एक प्रकारे मॅक्झिमम पॉसिबल वे म्हणजेच एक प्रकारे चांगल्या पद्धतीने वापर करून त्या एम्प्लॉईजला एक प्रकारे त्यांचं जी एफिशियन्सी कशी सबऑर्डिनेटला वाढवता येईल हे बघितलं जात असतं आणि त्याचा इफेक्ट मात्र काय होत असतं की प्रॉफिट इन्क्रीज होत असतो आणि त्यामुळं अवॉइड वेस्टेजेस केल्यामुळं साहजिकच जी कॉस्ट आहे ती रिड्यूस होण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे क्रिएट्स टीम स्पिरिट. Direction focuses on motivating the subordinates for group efforts. Group efforts or team spirit play vital role in success of an organization than individual efforts. The role of manager as a director plays very important role in guiding and motivating the employees to achieve the predetermined goals. So next one, creates team spirit. तर याच्यामुळे डिरेक्शनमुळं काय होत असतं त्यांच्यामध्ये म्हणजे जे सबऑर्डिनेट आहेत त्या प्रत्येक ग्रुपमध्ये एक एफर्ट्स म्हणजे त्यांना मोटिवेट केलं जात असतं आणि याच्यामुळं त्यांनी ग्रुप एफर्ट्स असल्यामुळे, टीम स्पिरिट असल्यामुळं त्यांचं वैयक्तिक जो एफर्ट आहे त्याला महत्त्व न देता ते ग्रुपली सर्व जे काम आहे ते करण्यास भर देत असतात. त्यामुळं याच्यामध्ये मॅनेजरची जी ड्युटी आहे ती सगळ्यात महत्त्वाची असते की त्याने दिलेलं डिरेक्शन आहे त्याप्रमाणे मॅनेजर गाईड करत असतो, मोटिवेट करत असतो एम्प्लॉईजला आणि त्याप्रमाणे मग ऑर्गनायझेशनचं जे गोल आहे ते अचीव करण्यास मदत होत असते. नेक्स्ट, एक्सप्लोर कॅपॅबिलिटीज ऑफ इंडिव्हिज्युअल्स. Every individual has various capabilities to or potential in addition to their formal qualification. Direction helps to identify and utilize their abilities for best performance by encouraging and motivating them just like a leader.
तर याच्यामध्ये एक्सप्लोर कॅपॅबिलिटीज ऑफ इंडिव्हिज्युअल, याच्यामध्ये प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल जो आहे त्याला प्रत्येकाला स्वतःकडे असणारे जे पोटेन्शियल वर्क आहे किंवा त्याचं जे स्वतःचं क्वालिफिकेशन आहे, याच्यामुळं आपल्यात ते गुण कोणकोणते आहेत, त्यांच्यामध्ये कोणकोणते क्वालिफिकेशन आहेत, त्याचप्रमाणे पोटेन्शियल स्किल कुठले आहे ते ओळखण्यास मदत होत असते. आणि त्या पद्धतीने मग या मॅनेजर त्याप्रमाणे त्यांना प्रॉपर टेक्निक्स त्या सुपरविजनला देत असतात. म्हणजेच त्यामुळे त्यांचं बेस्ट परफॉर्मन्स त्यातून आपल्याला ॲज अ लीडर दिसून येत असतं आणि मग साहजिकच ऑर्गनायझेशनचं गोल अचीव करण्यास साहजिकच मदत होत असते. नेक्स्ट, इन्क्रीजेस एफिशियन्सी लेवल. Guidance and motivation is given subordinates to perform their best level. Being a leader, team spirit is created by the manager as well as proper techniques of supervision are used. It works positively and results into enhancing the efficiency level of the whole organization. तर याच्यामध्ये इन्क्रीज एफिशियन्सी लेवल वाढत असते. म्हणजेच याच्यामध्ये एक प्रकारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना त्यांचं काम केल्याबद्दल त्यांना एक प्रकारे डायरेक्टिंग केलं जात असतं किंवा मोटिवेट केलं जात असतं, गाईड केलं जात असतं. त्यामुळे ॲज अ लीडर त्यांच्यामध्ये एक सुपरविजनची एक टेक्निक किंवा ॲज अ लीडर टीम स्पिरिट त्यांच्यामध्ये दिसून येत असते आणि त्यामुळे ते होणारं वर्क जे आहे ते साहजिकच पॉझिटिव्हली होत असते आणि एफिशियन्सी वाढण्यास मदत होत असते. अँड आवर लास्ट पॉईंट दॅट इज कोऑपरेशन. Cooperation is necessary for smooth flow of organizational activities. It should be created by manager, that is director, from the top level to the bottom level of management. Healthy cooperation, teamwork and higher efficiency level lead to attainment of goals. So our last point that is cooperation. याच्यामध्ये कोऑपरेशन असल्यामुळे एक स्मूथ फ्लो त्या ऑर्गनायझेशनमध्ये दिसून येत असतो आणि इट शुड बी क्रिएटेड बाय मॅनेजर. म्हणजेच मॅनेजर एक प्रकारे डिरेक्टर किंवा डिरेक्टर असतो एक प्रकारे आणि हा डिरेक्टर टॉप लेवलपासून ते बॉटम लेवलच्या मॅनेजमेंटमध्ये काम करत असतो. त्यामुळे तिथे एक हेल्दी कोऑपरेशन आपल्याला दिसून येत असतं, टीमवर्क दिसून येत असतं. त्याचप्रमाणे हायर एफिशियन्सी याच्यामुळं एक वेगळं अटेनमेंट किंवा ॲटमॉस्फिअर तिथं होत असते आणि या डायरेक्टिंग या फंक्शनमुळे साहजिकच त्या मॅनेजमेंटचं जे बेसिक फंक्शन आहे ते मात्र बिल्डअप त्याच्यामध्ये झालेलं दिसून येत असतं. ते आपण हे आता बघितलं इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग. त्याचं स्मार्ट कोड आपला होता PICME. ओके, धन्यवाद.